संघटनेच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्याचे तालुका अध्यक्ष नानासाहेब जोगदंड आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून घनसावंगी तहसीलदार योगिताताई खटावकर मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये जे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भात आतापर्यंत फक्त अनेक संघटना चर्चा करतात, परंतु ठोस प्रकारे निर्णय शासन घेत नसल्यामुळे आज छावा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यासाठी आणि जो सोयाबीन पिकाला हमी भाव जर पिकाच्या खर्चाच्या हिशोबाच्या माध्यमातून जर विचार केला तर जो शासनाने दिलेला हमी भाव आहे तो हमी भाव हा शेतकऱ्याला न परवडणार आहे. म्हणून ह्या सोयाबीनचा लवकरात लवकर विचार करून योग्य तो हमी भाव म्हणजे 8,500 ते 9,000पर्यंत शासनाने देण्याची त्या ठिकाणी एक लवकरात लवकर असा नवीन एक अध्यादेश काढून शेतकरी बांधवांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा. आणि जे लातूर या ठिकाणी लातूर जिल्ह्यात औसा तालुक्याचे आताच नाना भाऊनं सांगितल्याप्रमाणे जे विजू भाऊ घाडगे आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि त्यांना एक समर्थनार्थ म्हणून आज निवेदन देण्यात आलेले आहे. तर शासनाने त्याही उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना न्याय मिळवण्यासाठी जे काय करता येईल ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करावा असं संपूर्ण छावा संघटनेच्या माध्यमातून आज आपापलं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे.